वा श्रावणी वा, बरोबर बापावर गेलीस बघ. एकदम मंत्र्यासारखं भाषण दिलंस बघ. एक नंबर, लय मजा आली. अरे टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा समद्यांनी. पण काय ग, या समद्यात माझ्या भावाचं नाव कशा पायी घ्यायला लागलेस तू? या सानिकाच्या पोटातलं बाळ माझ्या भावाचंच आहे, याचा काय पुरावा आहे तुझ्याकडं? बोल की. आणि बघ, ही समधी थेर का नाही तुमच्या श्रीमंताच्या घरात चालत असल. आमच्यासारख्या गरीब आणि साध्या लोकांकडे नाही चालत बाई असलं काय. हा, आणि समद्यात महत्वाचं ऐका, तुम्ही समद्यांनी ऐका. सानिकानं जी चूक केली का नाही, ती चूक हिच्यामुळे झाली आहे. ए स्वीटी, तू काय बोलते जरा तरी कळतंय काय? बरोबर तेच बोलालोय मी. हा, आणि खरं तेच बोलतोय. बरं ठीक आहे, सानिकाच्या पोटातलं बाळ कोणाचं आहे काय आहे, हा जर विषय आपण बाजूला ठेवूया. पण ही श्रावणी, तिला तर समजच ठाऊक होतं की, हाय का नाही? सांग की समजसनी, तू सानिकाला हॉस्पिटल मध्ये भेटली होतीस का नाही? तुम्हासनी सांगालोय मी, सानिकाकडून चूक व्हावी म्हणून हिनं मुद्दाम डाव रचलाय. साफ खोटं बोलतेस तू. हा, मला माहित होतं तू असंच बोलणार, खोटे खोटे. म्हणून पुरावा घेऊन आलोय मी माझ्या संगट. काय पुरावा? डॉक्टर मॅडम या. तुम्ही आलायसा नव, आता तुम्हीच समजसनी सांगा काय खरंय काय खोटंय ते. सांगा सांगा. हो, या श्रावणी मॅडमनेच मला सांगितलं की सानिकाचं ऑपरेशन होणार नाही म्हणून सांगा. आणि म्हणाल्या, मी मिनिस्टर विश्वंभर राजशिर्के यांची मुलगी आहे. जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी तुमचं हॉस्पिटल बंद पाडेल, अशी धमकी यांनी मला दिली. अहो काय बोलताय तुम्ही? हे डॉक्टर, तुम्ही खोटं बोलताय. हे साफ खोटं आहे. ओ मॅडम, तुम्ही काय बोलायला लागलाय? श्रावणी असलं काय बी नाही करणार. बघितलं का त्या? बघितलं, तुमच्या सुपुत्रांचा अजून ह्यांच्यावरच आंधळा विश्वास आहे. पण एक गोष्ट ध्यानात येते का, त्या सानिकाचं आयुष्य का नाही हिच्यामुळे उद्ध्वस्त झालंय. आई, या स्वीटीवर विश्वास ठेवणार आहेस तू? जी आयुष्यभर नेहमी खोटं बोलत राहिली, दुसऱ्यांचं वाईट चिंतत राहिली, हिचं बोलणं ऐकणार आहेस तू? हे स्वीटी, तुझ्या पुढे हात जोडतो मी. तू आत्ताच्या आत्ता माझ्या दारापुढनं चालती हो बरं. ओ, तुमची ही काय भांडणं आहेत ना, ती बाहेर करा. माझं घर खाली करा. चला लवकर खाली करा. हो दादा, असं काय करताय? अशा अवस्थेत आम्ही कुठं जाणार आहे? हे सगळं मला नका सांगू. चालते वा, घर खाली करा. तुम्ही हे सगळं कोणाच्या सांगण्यावरनं बोलताय ना, हे मला चांगलंच कळतंय. आणि कसं आहे,
1 महिन्याची रितसर नोटीस दिल्याशिवाय तुम्ही आम्हाला एक घर रिकामं करायला सांगू शकत नाही. ॲग्रीमेंट केलं होतं ना, वाचलं नाहीत का ते स्वतः? आणि जर असं तुम्ही केलं तर आम्ही तुमच्यावर केस करू शकतो. हे सांगितलं नाही वाटतं कोणी तुम्हाला? आणि तुम्ही सगळे नीट ऐका. सानिका या घरची मुलगी आहे. आणि माझी नणंद पण आहे. त्यामुळे तिला काय शिक्षा द्यायची की नाही, तिचं काय करायचं ना, ते आमचं कुटुंब बघून घेईल. तुमच्या सगळ्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये, कळला? आत्ताच्या आत्ता इकडनं चालते व्हा. निघा. चला रे, नुसता अपमान झाला. वा वा श्रावणे, अगं काय भारी बोलतेस तू. आज तू यासनी वाचवलंस खरं, पण इथून पुढं असं किती वेळा बचाव करणार आहेस यांचा? आ एक ध्यानात ठेव, ह्या पुढं नाही वाचणार हा. आता तुझी काही खैर नाही. आई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. खूप खूप थँक्यू खरंच.